साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 37वी अब्रूचे धिंडवडे। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, शेवटी मारवाड्याने आमच्यावर फिर्याद दाखल करण्याचे ठरवले। त्याने आमच्यावर व्याज आणि मुद्दल मिळून 4000 रुपयाची फिर्याद दाखल केली। कोर्टाने असे सांगितले की सावकाराचे म्हणणे मान्य आहे आणि यांच्यावर असलेली सर्व संपत्ती त्यावर जप्ती आणावी आणि त्याचा लिलाव व्हावा। इकडे आईने अन्नाचा घास घेतला नव्हता। आई तापाने फणफणली होती। डोळ्याला डोळा तिचा लागला नव्हता। ती देवीजवळ प्रार्थना करत होती की हे जगदंबे, जे ऐकायला नको होते ते आता ऐकायला मिळणार। अब्रूचे धिंडवडे निघणारच हो। आई जगदंबे, माझे डोळे का मिटत नाहीस? ती अंथरुणावर पडून तळमळत होती, विवळत होती, रडत होती। पुरुषोत्तम शाळेत गेला होता। सकाळचे 9 वाजले होते। दवंडी पिटणारा माणूस गावात आला आणि तो मोठमोठ्यांदे सांगू लागला की भाऊरावांच्या घरी आज जप्ती येणार आहे हो, असे म्हणून तो ढोलके वाजवायचा आणि ओरडून सांगायचा आणि मग पुढे पुढे जायचा। असं करत करत तो शाळेजवळ आला। शाळेजवळ त्याने दवंडी पिटली। मुलांनी ती ऐकली आणि तो पुढे गेला। मुले पुरुषोत्तमला चिडवू लागली, पुरुषाच्या घरी जप्ती येणार डुम डुम डुम, पुरुषाच्या घरी जप्ती येणार डुम डुम डुम। पुरुषोत्तम रडायला लागला। तो गुरुजींजवळ गेला आणि म्हणाला, गुरुजी, मी घरी जाऊ का? गुरुजी म्हणाले, बस खाली, अर्ध्या तासाने शाळा सुटणार आहे, कुठं घरी जातोय? त्याच्या मनाची घालमेल गुरुजींना का कळाली नसेल? नंतर 10 वाजले, शाळा सुटली। लांडग्याने लचके तोडावेत, लांडग्याने कोकराची अवस्था करावी, तशी मुलांनी त्या पुरुषोत्तमाची केली। सगळेजण त्याला चिडवू लागले, त्याच्या पाठीवर धबधब मारू लागले, ढुमढुम करू लागले। कसा बसा पुरुषोत्तम घरी पोचला आणि तो आईला जाऊन घट्ट बिलगला। आईला म्हणाला, आई, का ग मुलं मला चिडवतायत? सगळी मला म्हणतायत पुरुषाच्या घरी जप्ती येणार, शेणाचे दिवे लागणार। आई, खरंच असं होणार आहे का ग? जप्ती म्हणजे काय असतं ग? आई, आपल्याला घराच्या बाहेर काढणार आहेत काय ग? एवढे प्रश्न त्याने आईपुढे मांडले। आई म्हणाली, बाळा, मी तरी तुला काय सांगू, देवाच्या मनात काय आहे? आईच्या डोळ्यातून घळघळ अश्वे गळत होती। पुरुषोत्तमही रडत होता। मग शेवटी आईच त्याला म्हणाली, बाळा, हातपाय धुवून घे आणि राधा काकूंनी तुला जेवायला बोलवले, तिकडे जा। लहान मूल, त्याच्या काही लक्षात आलं नाही। तो आपला हातपाय धुतलं आणि राधा काकूंकडे जेवायला गेला। वडिलांनी सुद्धा 2 दिवसापासून अन्नाचा घास घेतला नव्हता। वडिलांनी आंघोळ केली आणि घरातली पूजा आटोपली आणि खाली मान घालून लाज वाटत होती तरी सुद्धा ते देवळात गेले आणि आले। ज्या गावात ते सरदार म्हणून मिरवले, ज्या गावात त्यांनी पंच म्हणून काम पाहिलं, ज्या गावात त्यांना मान होता, ज्या गावात त्यांच्या शब्दाला किंमत होती, आज त्यांना कोणी डुंकूनही विचारत नव्हतं। त्यांना कवडीची किंमत नव्हती। लहान पोरे सुद्धा त्यांची टर उडवत होती। ज्या ठिकाणी आईनं फुलं वेचली त्या ठिकाणी आईला आज शेण वेचण्याची वेळ आली होती। त्या दिवशी दुपारच्या वेळेला आमच्याकडे जप्तीसाठी लोक आले। पोलीस आले, सावकार आले, साक्षीदार आले, तलाठी आले। त्यांनी जप्तीसाठी सगळं घरातलं सामान बाहेर काढलं आणि एका खोलीत टाकलं। आईच्या अंगावर काही दागिने नव्हते। 4 मणी मंगळसूत्र, 4 मणी आणि 2 वाट्या असं ते मंगळसूत्र होतं, ते तिच्या गळ्यातच ठेवलं। त्या खोलीला कुलूप लावलं, सील केलं आणि ती लोक निघून गेली। आई तापाने फणफणत होती आणि अब्रू गेली त्याचंही तिला खूप दुःख होतं। त्यामुळे ती आतून बाहेरून तापलेली होती। बराच वेळ ती उभा होती, केळीसारखी थरथर कापत होती। ती लोक गेल्यानंतर जास्त वेळ उभा राहिलेली होती आणि ताप असल्यामुळे आणि मनस्तापामुळे ती धाडकन खाली कोसळली। पुरुषोत्तम ओरडला, आई, आणि तो मोठ्याने रडू लागला। आईला वडिलांनी उचलून अंथरुणावर ठेवलं। थोड्या वेळानं आई शुद्धीवर आली। आई म्हणाली, जे व्हायला नको होतं तेच झालं। जगणं आणि मरणं आता सारखंच आहे। या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्स करून कळवा। व्हिडिओ पूर्ण पहा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.